कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 500 रुपये देते तुला, रेव जपून वापर आणि गरज लागली तरच वापर, कळलं का? आई आई अगं मला नाही जायचंय मावशीकडे। रेव जावं लागेल ग तुला बाळा। हे बघ, तुझ्या या आईने 18 लाख रुपये हरवलेत की नाही, चोरीला गेले की नाही तिच्याकडून। आता त्या साळुंकेच्या बोडक्यावर काय मारेल, काय करू मी, कुठून आणू हे पैसे? घरात तमाशा करेल तुला। रेव त्याने तुझ्याकडे नजर वर करून बघितलेलं हे आवडत नाही मला। आता तर तुझा हात धरण्यापर्यंत मजल गेली त्याची, मी काही करू शकले नाही त्यात। मला नाही सहन होत आहे रेऊ, माझ्यावर कृपा कर, आईवर कृपा कर आणि मी सांगते तसं ऐक माझं। निक पटकन। आणि बेकरी आपण राहिलो तर बेकरी राहील ना सोन्या, नको ग करू असं। आणि हे बघ, तू जरी ते नसलीस ना तर मी ना जरा शांत चित्ताने काय करायचं काय नाही मला जरा ठरवता येईल, कळलं का? आई मी एकदा ताईला फोन करू? नाही म्हणाले ना, अजिबात फोन करायचा नाही। त्या एजंट कडून त्या दिवशी पहिल्यांदा चेक घेत होतो आपण, तर तेव्हा सुद्धा घेऊ नका म्हणाली ती। 18 लाख रुपये परत मागायचे तिच्याकडून, कुठल्या तोंडाने मागू का मी? देऊ सोन्या, ते तुला आलू पराठा आवडतो ना, तोच बनवलाय मी। तोच देते डब्यात, आवर पटकन। हे बघ बसची वेळ होत आली, मी सोडते तुला बस थांब्यावर। चल 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 चल, आता पटकन चल। नमस्कार लीला मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मिसेस लीला अभिराम जहागीरदार। खरं तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच द्यायला नको होती, असं वाटत नाही तुम्हाला? का? कारण स्पर्धेचं बक्षीस समारंभ एजंटच्या हस्ते होणार आहे। त्यात जर तुमची टीम जिंकली तर ती पार्शालिटी नाही होणार का? एजे? हो, मागे बघा। एजे, तुम्हाला मी इथे या स्पर्धेत दिसल्यानंतर तुम्ही माझं काय कराल कोणास ठाऊक, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नव्हता। प्लीज मला माफ करा। आणि सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगले आहात, मग प्लीज ह्यावेळी मला समजून घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।